पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लोकनेते अजितदादा पवार यांना धुळे जिल्ह्यात भावपूर्ण निरोप। मुडावतच्या त्रिवेणी संगमावर अस्थि विसर्जन। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनमानसातील लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। आपल्या लाडक्या नेत्याचा अंतिम दर्शन घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील जनतेनं मोठी गर्दी केली होती। सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस चाललेल्या या अस्थिकलश यात्रेच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी साश्रू नयनांनी दादांना श्रद्धांजली वाहिली। या नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी सायंकाळी धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळ इथं अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता, जिथं सर्व पक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केली होती। मंगळवारी दत्त मंदिर चौकातून यात्रेला प्रारंभ झाला। ही यात्रा नगाव, सोनगीर, नरडाणे आणि वारुळ मार्गे पुढे सरकत असताना ठिकठिकाणी दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। बेटावद मार्गे दुपारी ही यात्रा शिंदखेडा तालुक्यातील मुडावद इथं पोहोचली। अखेर कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरातील पवित्र त्रिवेणी संगमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व शहर पदाधिकारी आणि शोकाकुल कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अत्यंत जड अंतःकरणानं अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामकांत सनेर, माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी आमदार शरद पाटील, जोशेफ मलवारी, कामराज निकम, अनिल मुंदडा यांच्यासह शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कलावतीताई सुकलाल माळी यांच्या उपस्थितीमध्ये अस्थि विसर्जन करण्यात आले। मुख्य संपादक जतीन बोरसे यांच्याकडे हा कलश सुपूर्द केला। त्यानंतर धुळे शहरामध्ये राजवाडे संशोधन मंडळात त्या ठिकाणी संजयजी मुंदडा आणि जोसेफ अण्णा मलबारी आणि प्राध्यापक शरद पाटील सर यांच्याकडे हा कलश सुपूर्द केला। त्यानंतर आज सकाळी आम्ही स्वतः सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नेतृत्व धुळ्यावरून पूर्ण धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि शिंदखेड्यातले सगळे गावांमधून येत लोकांनी मोठ्या प्रमाणावर अभिवादन करून दादांना या ठिकाणी शेवटचा निरोप दिला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।